नमस्कार, मी सतीश कुलकर्णी। हा व्हिडिओ ऐकल्यानंतर बरेच भाविक सावध होतील अशी मला खात्री आहे। हल्ली तीर्थक्षेत्री जाण्याची गर्दी वाढलेली आहे, तिथला ओढा वाढलेला आहे आणि तीर्थक्षेत्री जे लोक आहेत त्यांच्याकडून फसवण्याचे प्रकार सुद्धा वाढलेले आहेत। न कळत आपण कोणत्याही तीर्थक्षेत्री जातो आणि तिथं जे ओळखीचे भेटतील, नावं कोणाची मी घेत नाही, तीर्थक्षेत्राचं नाव सुद्धा मी घेत नाही, पण योग्य वेळी मी पुराव्यानिशी दाखवल। आणि आपल्यात एक काय मी सांगतो ते लक्षात न घेता त्या तीर्थक्षेत्री जाऊन चाडी लावण्याचा प्रकार आहे। त्यामुळं तेवढा आपल्याला वेळ नाही वादविवाद घालायला, परंतु माझ्या भाविक भक्तांना सावध करणं हे माझं कर्तव्य आहे। तीर्थक्षेत्री आपण मोबाईल नंबर हौशेने देतो, लॉजमध्ये राहिला तिथं देतो, एखादी व्यक्ती गाठ पडली तिथं देतो, ट्रॅव्हलवाल्याला तिथं जो आपल्याला फिरवतो एक मोठेपणा म्हणून आपण नंबर देतो, तिथं बढाया मारतो। पण त्याचा परिणाम काय होतो हे मी तुम्हाला सांगतोय। सगळ्यांनी काळजी घ्या, प्रत्येकाचे पैसे वाचणार आहेत। तुम्ही जेव्हा हा नंबर देऊन आपल्या गावी परत येता तेव्हा तुम्हाला महिन्या दीड महिन्यांनी एक फोन येतो। मला सुद्धा अनेक फोन आलेत, मी माझ्या मित्रांना सावध केले, अनेकांना सावध केले। त्यामुळं आम्ही आत्तापर्यंत फसलेलो नाही, पण अनेक लोक फसलेले आहेत। तुम्हाला जर फोन आला तर त्यांचं म्हणणं असं असतं, नमस्कार, आपण येऊन गेलात, फार बरं वाटलं। कोण हिंदीमध्ये बोलतोय, कोण कन्नडमध्ये बोलतोय, कोण इंग्लिशमध्ये बोलतंय, कोण तोडकं मोडकं बोलतंय, पण त्यांचा हेतू हा पैसे मागण्याचा असतो। आणि ते सांगतात की आपला स्वभाव आवडला, कसं काय चाललंय, आणि नंतर सांगतात की आमच्या घरी मुलीचं ऑपरेशन आहे, मिसेसची काहीतरी अडचण आहे आणि मला थोडे एका कामासाठी पैसे कमी पडलेत। तर ते जास्त पैसे मागत नाहीत, ते 500 ते 1000 रुपये तुम्हाला मागतात आणि त्यांचा नंबर तुम्हाला देतात की या नंबरवर तुम्ही पे फोन करा। तुम्ही ज्यावेळेस आमच्या गावी परत येतात तीर्थक्षेत्री तेव्हा तुमचे पैसे परत करतो किंवा तुम्हाला 8-10 दिवसात मी पैसे परत पाठवतो। आपण तीर्थक्षेत्र म्हणून 500 ते 1000 रुपये पाठवतो, पण तुम्हाला एक हिशोब सांगतो। एका व्यक्तीकडे महाराष्ट्रातले एक 600 नंबर आहे असं समजा, आणि आहेतच, कारण आपण हौशेने नंबर देतो। रोज त्या व्यक्तीचं काम की रोज तो 10 फोन करतो आणि मुलीचं ऑपरेशन आहे, मिसेसचं ऑपरेशन आहे, माझं ऑपरेशन आहे, इथं पैसे भरायचे, बँकेने थोडं कर्ज मंजूर करायचं लांबवलं, फक्त मला 500 रुपये टाका, तुम्हाला 2 दिवसात परत पाठवतो असं सांगतात। आपण 500 रुपये जरी पाठवले 10 फोन मागं तर त्याला रोज 5000 रुपये तर सहज मिळतात। खरं हा आकडा फार मोठा आहे। 20 फोन केले तर त्याला रोज 10,000 रुपये आरामशीर मिळतात। आणि महिन्याला हिशोब करा, जर रोज 5 ते 10,000 म्हणजे महिन्याला 1.5 ते 2-3 लाखापर्यंत हे लोक पैसे कमवतात। आणि नंतर तिथं गेल्यानंतर भेटत नाहीत, तोंड लपवतात, मोबाईलचं कार्ड बदलतात। तर तीर्थक्षेत्राहून जर कोणाचा फोन आला तर कृपा करून एक पैसा सुद्धा पाठवू नका, कारण त्या पैशाचा दुरुपयोग होतो, ते खोटं बोलतात। आणि विशेष म्हणजे महिलांचा फोन आला तर अजिबात पाठवू नका, कारण महिला ज्या तीर्थक्षेत्री भेटतात त्यांचं कामच आहे की आलेल्या भाविकाला गोलमाल करायचं, त्याच्याशी संपर्क ठेवायचा आणि त्याला पैसे मागणी करायची। अनेक जण 10 ते 15,000 रुपयाला फसलेले मला येऊन सांगतात। तीर्थक्षेत्राचं नाव सांगितलं तर लोक पुन्हा तिथं जाऊन चाड्या सांगतात। सांगण्याचं काम माझं, सावध होण्याचं काम तुमचं आहे। 500 रुपये वाचणं, 1000 रुपये वाचणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे, कारण त्या पैशाचा काय उपयोग होत नाही, तुमच्या पैशावर ते चंगळमंगळ करतात। तुम्ही नंतर ओरडत बसता आणि तुम्ही मोठेपणे सांगता त्यांचा मला फोन आला होता, पैसे पाठवले। असं अनेकांना फोन केल्यानंतर लाखो रुपये ते महिना बसून मिळवतात आणि त्या पैशाचा दुरुपयोग होतो। सावध राहा।